रामकृष्ण हरी सगळ्यांना. अन्नपूर्णेला नमस्कार करून घरच्या घरी रेस्टॉरंट स्टाईल व्हेज हक्का नूडल्स कसे बनवायचे ते शिकूया. सोबतच मी तुम्हाला काही टिप्स सांगणार आहे, त्या पण बघूया. सर्वप्रथम आपल्याला कढई घ्यायची आहे, त्याच्यात तेल टाकून घ्यायचं आहे आणि 1 ते 1.5 चम्मच असं जिरं ॲड करायचं आहे. सोबतच हिरवी मिरची, अद्रक, लहसण आणि कांदा ॲड करायचा आहे. आम्ही आमच्या विदर्भामध्ये आल्याला अद्रक म्हणतो. सोबत आपण इथे बारीक कट करून घेतलेला गाजर टाकायचा आहे, शिमला मिरची टाकायची आहे. काय करायचं, जेव्हा मी तुम्हाला काही टिप्स सांगते, त्याच्यामधली पहिली टिप्स अशी की ज्या आपण भाज्या चिरून घेतलेला आहे, पत्ताकोबी, गाजर आणि शिमला मिरची, त्याच्यापैकी अर्ध्याच भाज्या शिजवायला टाकायच्या आणि अर्ध्या तशाच ठेवायच्या. आपल्याला अर्ध्या भाज्या व्यवस्थित शिजवून घ्यायच्या आहे आणि अर्ध्या तशाच ठेवायच्या. तुम्हाला सांगते, रेस्टॉरंट स्टाईल अगदी तयार होईल. तुम्हाला वाटणार पण नाही की आपण घरी बनवलेले आहेत म्हणून. याच्यासोबत आपण 1 ते 2 चम्मच असं मीठ टाकून घेतलेलं आहे त्या भाज्यांमध्ये. आता काय करायचं, ज्या उरलेल्या भाज्या होत्या आपल्याजवळ त्या टाकून घ्यायच्या आहेत. मीडियम साईजमध्ये त्या शिजवायच्या आहेत आपल्याला. मीडियम फ्लेममध्ये अगदी बघू शकता, अशा प्रकारे ते आपल्याला परतून घ्यायचे आहेत. जास्त ते आपल्याला शिजवायच्या नाही आहेत. आता आपल्याला याच्यामध्ये 1 ते 2 चम्मच असं शेजवान चटणी टाकायची आहे किंवा शेजवान सॉस पण टाकू शकता तुम्ही. सोबतच आपण डार्क सोया सॉस आपण टाकलेला आहे. दुसरी टिप्स अशी की हा डार्क सोया सॉस आहे तो आपल्या भाज्यांमध्ये टाकायचा आहे, ज्या वेगीज आपण टाकलेल्या आहे, आणि तो व्यवस्थित शिजू द्यायचा आहे त्या वेगीजमध्ये. काय होतं, काही लोक त्या नूडल्सवरती टाकतात डार्क सोया सॉस. तसं नाही करायचं. जर आपल्याला रेस्टॉरंट स्टाईल जर चव म्हणजे हवी असेल तर ते भाज्यांमध्ये टाकायचं. आता काय केलं होतं, आपण इथे नूडल्स बॉईल केले होते. त्याला बॉईल झाल्यानंतर थंड पाण्याने धुवून घेतले होते. सोबत त्याच्यात 1 ते 2 चम्मच आपण ऑइल टाकलं होतं. त्यामुळे काय झालं, ते अगदी मोकळे झालेले आहेत. बघू शकता तुम्ही, अगदी सुटसुटीत नूडल्स झालेले आहेत. ते चिपकले नाही आहेत एकमेकांना. आणि तिसरी टिप्स म्हणजे अशी की आपल्याला ते चमच्याच्या साह्याने नाही, चिमट्याच्या साह्याने व्यवस्थित हे करायचे आहे आणि मधोमध कढईच्या असं गोल म्हणजे चिमटा ठेवून गोल गोल फिरवायचं आहे. त्यामुळे काय होईल की तो व्यवस्थित मसाला आहे तो सगळ्या नूडल्सला लागेल. माझ्या चॅनलमध्ये तुम्हाला पदार्थ बनवताना नवीन टिप्स बघायला मिळतील. अशाच प्रकारे नवीन टिप्स, रेस्टॉरंट स्टाईल पदार्थ घरी बनवायचे असतील तुम्हाला तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. अशा प्रकारे आपले नूडल्स तयार झालेले आहेत. त्या नूडल्समध्ये मसाला येतो पॅकेटमध्ये, तो पण आपण टाकून घेऊया त्याच्यासोबतच. बघू शकता तुम्ही, अशा प्रकारे आपले रेस्टॉरंट स्टाईल विथ विदर्भाच्या टिप्समध्ये तुम्हाला बघायला मिळतील माझ्या चॅनलवर. या तर मग खायला.